नक्कीच या सर्व कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। रस्ता मोकळा करण्याचं काम सध्या पोलिसांकडून केलं जातंय। काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांकडून काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वर्षावर देखील बंदोबस्त वाढवलेला आहे। वर्षाला घेराव घालण्याचा इशारा या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला होता। एक पहिली दृश्य आपण पाहतोय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं मरीन ड्राईव्ह परिसरात। मात्र या सर्व कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी शबरीन किंवा शिवराज मोरे असतील युवकचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे, त्याचसोबतच उदय भानुचिब यांना देखील पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। आणि आता उरलेले जे काही काँग्रेसचे युवकचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील आता पोलीस जे आहे ते एकापाठोपाठ एक ताब्यात घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। संपूर्ण मरीन ड्राईव्ह वरती हा संपूर्ण आंदोलन जे आहे ते गेल्या अर्धा ते पाऊण तासांपासून सुरू होतं। त्यामुळे मरीन ड्राईव्हचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरती वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झालेली असल्याची आपल्याला पाहायला मिळालेली होती। आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। युवक काँग्रेस मुर्दाबाद, युथ काँग्रेस जिंदाबाद। युवक काँग्रेसच्या घोषणाबाजी इथे या ठिकाणी ऐकतोय। काही उरलेले हे सगळे पदाधिकारी होते ते देखील आता या ठिकाणी घोषणाबाजी करत त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळण्याकरता युवक काँग्रेसने हे मुंबईमध्ये आंदोलन केलेलं होतं आणि जवळपास या अर्धा पाऊण तास हा संपूर्ण आंदोलन जे आहे ते मरीन ड्राईव्ह परिसरात सुरू होतं। आणि या संपूर्ण आंदोलनाच्या वेळेस वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु आता पोलिसांनी मध्यस्थी करत हे आंदोलन जे आहे ते आटोपलेलं आहे आणि सगळ्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते त्यांनी ताब्यात घेतलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। महिला डॉक्टरला न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसकडून हे आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत, तर दुसरीकडे वर्षाला घेराव घालणार असा इशारा या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वर्षावर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। सकाळपासून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासानी घेराव घालण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने आज देण्यात आलेला आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपदा मुंडे प्रकरणी पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांच्या कुटुंबियांना दिलं आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी हे आंदोलन सध्या सुरू आहे। शर्म करो मुख्यमंत्री जी। आज युवाओं की ये हालत है देश में। आज युवाओं की ये हालत है देश में। हम सिर्फ डॉक्टर संपदा की न्याय की मांग कर रहे हैं। न्याय दो, न्याय दो, डॉक्टर संपदा को न्याय दो, न्याय दो, न्याय दो, डॉक्टर संपदा को न्याय दो, न्याय दो। तर या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत, अनेक कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। या आत्महत्या नसून हत्याच आहे। या डॉक्टरला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। यासाठी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। मरीन ड्राईव्ह परिसरात रस्त्यात बसून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। मात्र पोलिसांनी या सर्व आंदोलकांची धरपकड केलेली आहे। या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। सचिन सावंत यांना देखील पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले आणि हा रस्ता जो आहे तो सध्या पोलिसांकडून मोकळा करण्यात आलेला आहे। ज्यावेळी या आंदोलकांची धरपकड सुरू होती त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी आणि सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करण्यासाठी काँग्रेसकडून सध्या हे आंदोलन केलं जात आहे। आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीस आमच्या गृहमंत्रीचा राजीनामा पाहिजे आम्हाला। डॉक्टर संपदा मुंडे के लिए युथ काँग्रेस, युथ काँग्रेस, युथ काँग्रेस, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद। अरे हमारा देवेंद्र फडणवीस को राजीनामा देना पड़ेगा। जिस तरीके से हमारी महिला लाडली बहन बोल के बहनों का साथ जो बलात्कार हो रहा है और मुख्यमंत्री जो कि गृह मंत्री है मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। जोरदार सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। मरीन ड्राईव्ह परिसरात बसून ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। संपदा डॉक्टर संपदा यांना न्याय मिळालाच पाहिजे, न्याय पाहिजे।
ही दोन दृश्य आपण पाहतोय. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सध्या आंदोलन करण्यात आलं. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात काँग्रेसचं हे आंदोलन. सध्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. या कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी या आंदोलकांकडून करण्यात येते. सरकारला जागं करण्यासाठी हे काँग्रेसकडून आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासानी म्हणजेच वर्षाला घेराव घालण्याचा इशारा देखील या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आणि त्याच पार्श्वभूमीवर अगदी सकाळपासून वर्षावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे. गिरगाव चौपाटी येथून हे आंदोलन सुरू होणार होतं, मात्र पोलिसांनी तिथे देखील बंदोबस्त वाढवला. छुप्या पद्धतीने मरीन ड्राईव्ह परिसरातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर रस्त्यात बसून जोरदार घोषणाबाजी देखील केली. मात्र पोलिसांकडून या सर्व आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे. सचिन सावंत यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मात्र रस्त्यात बसून जोरदार घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडून दिली जात असल्याची ही दृश्य आपण पाहतोय. महिला डॉक्टरला न्याय हा मिळालाच पाहिजे अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जाते.